तर आता सकाळचे वाजलेत 11:15 आणि केतू निघाली आहे कॉलेजला. तर आज तिचा तिसरा दिवस आहे कॉलेजला जाण्याचा. तर तिचं सगळं आवरलं आहे. रोज आता भाजी पोळी खाऊनच जाते आणि टिफिनमध्ये सध्या असं काही अजून विशेष घेऊन जात नाही आहे. तर आता ठरवणार आहे काय तिला द्यायचं ते. सध्या लाडू वगैरे असंच देते मी तिला. तर चला आता तिची गडबड चालू आहे. चल बाय. तर आत्ता जस्ट केतू कॉलेजला गेलेली आहे आणि तिच्या पाठोपाठ महेश पण गेले, कारण महेश यांना जरा थोडासा लेट झाला जायला. तर आता दोघंही स्टेशनला भेटतील. तर तिचं सध्या व्यवस्थित चाललं आहे, रुटीन बसलं आहे. आज तिसरा दिवस आहे तर सगळं व्यवस्थित जमायला लागलं आहे तिला. ट्रेनने उतरायचं चढायचं. तर भीती वाटत होती की कसं जमेल काय जमेल. तिला म्हणजे ट्रेनची भीती वाटेल असं वाटत होतं, पण असं काही नाही झालं. व्यवस्थित चढते आणि व्यवस्थित येते. काल फक्त तिला जरा चढायला जमलं नाही, त्यामुळे मग थोडंसं लेट झाला घरी यायला. पण बाय द वे आता तिला समजलेलं आहे कसं चढायचं वगैरे. तर चाललं आहे सगळं. आणि कॉलेज पण छान आहे. कॉलेजमध्ये फ्रेंड्स वगैरे व्हायला लागलेत आता तिच्या. हळूहळू होतील आणि जे काय असेल ते तुमच्याशी आज शेअर करेन. तर चला आता मला माझी जी काही कामं आहेत, एक मिनटं दरवाजा लावून घेते तिकडे. तर आता माझी दिवसभराची जी काही कामं आहेत ती करून घेते. आता झाडलोट वगैरे सगळं झालेलं आहे. देवपूजा तर महेश करून गेलेली आहे. आता मला काय बघायचं आहे, दूध वगैरे तापवायचं आहे. तर आत्ता जस्ट दूध वगैरे आलेलं आहे, तर दूध तापून घेते. इथे दूध तापायला ठेवलं आहे आणि ओट्यावरती आता हा पसारा काढला आहे. तर इथे जी ट्रॉली आहे या ट्रॉलीमध्ये मला ही शीट लावायची आहे. डिमार्टमधून आणून मला 1 महिना झाला असेल वाटतं, पण अजून काही मुहूर्त लागला नाही. त्यामुळे आता ही शीट मी व्यवस्थित याच्या आकारामध्ये कट करून घेते, लावते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. तर आता इथे अशा पद्धतीने मी या ट्रॉलीमध्ये ही शीट बसवून घेतलेली आहे. तर याची जी लांबी रुंदी आहे ती आपल्याला ॲडजस्ट करावी लागते. ही जरा रुंदीला कमी आहे आणि लांबीला जास्त आहे. तर आपली साईज कशी आहे त्या पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे आणि मग नंतर लावून घ्यायचं आहे. आता मी हे अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता उरलेली शीट एवढीच उरली आहे. म्हणजे आता अजून एकच ट्रॉलीमध्ये हे आपण लावू शकतो. तर बघू आता हे नंतर करेन मी. आता सध्या तरी माझी ही शीट लावून झालेली आहे. आणि या रॅकमध्ये जे मला डबे बसवायचे आहेत ते अगदी लहान साईजचे आणि उंचीला कमी असतील असे डबे मला घ्यायचे आहेत. तर सध्या तरी मी आता यामध्ये मसाल्याचा डबा, त्याचबरोबर जे डबे ह्याच्यात व्यवस्थित बसतात तेच डबे मी सध्या ठेवते. तर त्यामुळे मला इथे बसणारे डबेसुद्धा घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा जो डबा आहे तो बसतो आणि मसाल्याचा जो काही डबा आहे तो पण बसतो. तर उंची ज्या डब्यांची कमी आहे ना तेच डबे इथे बसतात आणि अशा प्रकारचे डबे माझ्याकडे सध्या तरी नाही आहेत. त्यामुळे जे डबे आता सध्या बसत आहेत तर तेच डबे मी या ट्रॉलीमध्ये ठेवते. त्यामुळे या ट्रॉलीमध्ये जास्त जागा आहे अजून माझ्याकडे ठेवण्यासाठी. त्यामुळे आता त्याची पण खरेदी मला करायची आहे. बघू शकता अशा पद्धतीचेच डबे या ट्रॉलीमध्ये बसू शकतात. सध्या माझ्याकडे जे पण आहे ते मी अशा पद्धतीने ठेवते. म्हणजे आडव्या पद्धतीने मी हे डबे ॲडजस्ट करते. हे बघा इथे मी मूग ठेवलेले आहेत. तर मुगाची बरणी उंच आहे तर ती मी अशा पद्धतीने आडवी ठेवलेली आहे. तर हे दिसायला छान नाही वाटत, त्यामुळे म्हटलं आता थोडेसे चपट्या आकारात लहान साईजचे डबे घेऊया. तर आता वाजले दुपारचे 1 आणि माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता जरा थोडासा निवांत वेळ मिळाला आहे. त्यामुळे मी म्हटलं आता किचनमध्ये जो फ्रीज आहे तो फ्रीज साफ करूया, कारण बरेच दिवस झाले मी फ्रीजची डीप क्लिनिंग केलेली नाही आहे. तर आल्यापासून फक्त वरवर साफसफाई केलेली आहे. म्हणजे वरचं आणि आतमध्ये जसं थोडंसं खराब होईल तसं मी स्वच्छ केलेलं आहे. परंतु आज पूर्णपणे डीप क्लीन करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता सुरुवातीला आपल्याला हे फ्रीजचं बटन बंद करायचं आहे आणि आता यामधलं फ्रीजमधले जे पण साहित्य आहे ते सगळं मी काढते. तुम्ही बघू शकता सगळं फ्रीजमध्ये आता मेसी आहे, कारण काही गोष्टी मला घ्यायच्या आहेत स्टोअर करण्यासाठी. ते खाली पण बघा. तर अशा पद्धतीने फ्रीज खूप घाण झालेला आहे.
तर आता हे सगळं साहित्य मी काढून घेते. आता या फ्रीजला आपल्या घरी येऊन 3 महिने झालेले आहेत आणि जेव्हापासून फ्रीज आणला तेव्हापासून मी डीप क्लिनिंग केलीच नाही आहे. फक्त वरवर अशी साफसफाई केलेली आहे. त्यामुळे आता ठरलं की आज आपण करूयाच. आणि आषाढी एकादशी पण जवळ आलेली आहे. पुढच्या आठवड्यात आषाढी एकादशी आहे, त्यामुळे मला किचनची साफसफाई पण करायची होती. तर आज ठरवलं होतं की आज आपण फ्रीज स्वच्छ करूया आणि मग उद्या पूर्ण किचन साफ करायचं आहे. आता सध्या माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी थोडंसंच करणार आहे. आज फ्रीज करणार आणि मग उरलेल्या गोष्टी उद्या परवा असं करणार आहे. घाण झालेली आहे. तर फ्रीज पूर्णपणे डीप क्लीन करायला आलेला आहे. हे बघा सगळं काढलेलं आहे आणि आता मी हे सगळं छान असं स्वच्छ करून घेते. तर आता इथे सुरुवातीला मी एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे आणि त्या कापडाच्या साहाय्याने फ्रीजमध्ये अन्नाचे जे छोटे छोटे कण असतात ते कण किंवा जी धूळ असते ती धूळ मी आता झटकून घेते. म्हणजे आपण आता जेव्हा फ्रीज आपण थोडासा ओलसर करू, पुसताना आपल्याला जास्त त्रास होणार नाही. सुरुवातीला आपल्याला हे सगळं झटकून घ्यायचं आहे, म्हणजे फ्रीज साफ करायला आपल्याला जास्त त्रास होत नाही. त्यानंतर फ्रीज साफ करताना साईडचे जे ब्रॅकेट्स असतात ते ब्रॅकेट्स पण आपल्याला काढायचे, कारण त्या ब्रॅकेट्सच्या आतमध्ये पण भरपूर धूळ असते. कारण आपण वरवर जर का साफ केलं ना तर ते निघत नाही. म्हणून मी आता हे सगळे ब्रॅकेट्स काढून घेते आणि ते नंतर आता बेसिंगमध्ये व्यवस्थित घासून पण घेणार आहे. आता सुरुवातीला काय करायचं आहे, कोणतंही तुमच्याकडे लिक्विड असेल ते लिक्विड स्प्रेड करायचं आहे आणि हे आपल्याला 10-20 मिनटं ठेवायचं आहे असंच. आता मी जे हे लिक्विड वापरते ना हे मी डीमार्टमधून आणलेलं आहे. तर आता हे सगळीकडे मी स्प्रेड केलेलं आहे. आता मी फ्रीजच्या साईडचे जे ब्रॅकेट्स आहेत ते घासून घेते, कारण हे ब्रॅकेट्स पण बरेच चिकट झालेले असतात किंवा आपले मसाल्याचे जे पदार्थ असतात ते पण ह्याच्यावरती कधी कधी पडतात. त्याचबरोबर सॉस वगैरे असं काही गोष्टी असतात ते सांडलेले असतात. लिंबू पण आपण बऱ्याच वेळा असंच ठेवतो, तर तो लिंबूसुद्धा तिथे ठेवून ती गोष्ट खराब झालेली असते आणि बरीचशी धूळ पण असते. त्यामुळे आता हे सगळं मी हाताने स्वच्छ घासून धुवून ठेवते. तर आता इथे मी एक कॉटनचा कापड घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित आता मी पुसून घेते त्यानीच. कारण आता हे माझं काय जास्त एकदम घाण नाही झालं. जर का तुमचं जास्त घाण झालं असेल ना तर तुम्ही इथे विमचा वापर करून त्याला स्क्रब करू शकता. हलकं हलकं, जास्त जोरात पण नाही, हलकं हलकं आपल्याला असं स्क्रब करायचं आहे. आता मी इथे एका कॉटनच्या कापडाने स्वच्छ पुसून घेते, कारण माझं जास्त काही खराब झालेलं नाही आहे. तर अशाच पद्धतीने सगळं आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि जिथे जिथे तुम्हाला असं वाटते की खूप चिकट आहे तर तिथे तुम्ही स्क्रब करू शकता. आता या साईडला पण मी कॉटनच्या कापडानेच पुसून घेते आणि ज्या ठिकाणी मला थोडंसं हार्ड वाटतं आहे किंवा कुठला तरी डाग जास्त वाटतो आहे मला, तर तिथेच मी जरा थोडंसं स्क्रब केलेलं आहे. बाकी अदरवाईज मी सगळीकडे हलकंच असं पुसून घेतलेलं आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता सगळं माझं पुसून झालेलं आहे. खालती पण माझं आता व्यवस्थित पुसून झालेलं आहे. आता मी हे 2 वेळा पुसून घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये एकदाच दिसत असेल तुम्हाला, पण मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. आता आतून व्यवस्थित पुसून झाल्यानंतर पुन्हा मी बाहेरून पण छान असं हे लिक्विड स्प्रेड करते आणि हे सुद्धा मी जवळजवळ 10 मिनटं ठेवलेलं आहे. आणि फ्रीजच्या वरती पण भरपूर धूळ होती, तर ती धूळसुद्धा सुरुवातीला मी एका कॉटनच्या कापडाने पुसून घेतली आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती लिक्विड स्प्रेड केलेलं आहे. तुम्हाला दाखवते.
आता फ्रीजच्या वरती भरपूर धूळ झाली होती आणि ती जरा थोडीशी चिकट पण झाली होती, त्यामुळे मग वरती मी स्क्रब करायला घेतलं. थोडंसं विमसुद्धा मी त्याच्यावरती स्प्रेड केला आणि छान असं पसरवून स्क्रब केलेलं आहे. हलक्या हलक्या हाताने स्क्रब करायचं, एकदम जास्त जोरात पण नाही करायचं आहे. फायनली आपला फ्रीज स्वच्छ झालेला आहे आणि आता हे थोडा वेळ असं मी उघडं ठेवते आणि इथे जे त्याचे ब्रॅकेट्स आहेत ते ब्रॅकेट्स पण लावून घेते. ब्रॅकेट्स वगैरे स्वच्छ केलेले आहेत, घासून घेतलेले आहेत, तर जरा थोडासा वेळ लागतो. तर आता आपण किती वाजता सुरू केलं होतं, 1:15 पर्यंत कामाला सुरुवात केलेली आहे आणि आता जवळजवळ 4:45 झालेले आहेत. तर बराच वेळ लागलेला आहे मला हे सगळं साफ करायला. साफ करताना काय मी सगळ्याच गोष्टी तुम्हाला दाखवल्या नाही, कारण बारीक बारीक गोष्टी असतात, साफ करायला वेळ लागतो. फ्रीजच्या खाली पण झाडलोट करायची होती, ते सगळं काढून झाडून वगैरे घेतलेलं आहे. तर चला आता पटपट मी हे ब्रॅकेट्स लावून घेते. आता इथे ब्रॅकेट्स लावताना पण माझा थोडाफार गोंधळ झाला, कारण फर्स्ट टाईमच मी आता या फ्रीजचे हे ब्रॅकेट्स काढले होते. काढताना काय वाटत नाही, पण लावताना थोडंसं कन्फ्युजिंग होतं, पण नंतर व्यवस्थित मी लावले. बाय द वे आता फ्रीजमध्ये मी सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, ज्या मला हव्या होत्या त्या सगळ्या ठेवल्या आणि ज्या काही गोष्टी मला काढायच्या होत्या त्या सगळ्या काढलेल्या आहेत. आणि आता तुम्ही बघू शकता फ्रीज किती मस्त वाटतंय, क्लीन अँड नीट अशा पद्धतीने आपला फ्रीजचं आज काम झालेलं आहे. खूप बरं वाटतंय मला, पण स्वच्छ केल्यानंतर खूपच भारी वाटायला लागलेलं आहे. तर चला, बाय द वे आता वाजलेत घड्याळमध्ये 4:20. तर आता मी जरा फ्रेश होते आणि फ्रेश झाल्यानंतर मस्त असा गरमागरम मी चहा करणार आहे माझ्यासाठी. आज दुपारी मी विश्रांती पण घेतलेली आहे, त्यामुळे मला जरा थोडीशी झोप आल्यासारखी वाटते. तर चला पटकन आवरून घेते. तर मंडळी मी आत्ता फ्रेश झालेली आहे आणि इथे माझ्यासाठी ठेवलेला आहे चहा. तर चला चहा पण उकळलेला आहे, ओतून घेते. तर चला मंडळी या चहा प्यायला. चला मंडळी, आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.